मग ह्या नस्याचे अनोखे लाभ सांगताना ग्रंथकार लिहितात की घनोन्नत प्रसन्नत्वक स्कंध ग्रीवास्य वक्षसः सुगंधी वदना स्निग्ध निस्वनो विमलेंद्रियः निर्वलीपलितव्यंग भवेयुर नस्यशीलिनः। म्हणजे काय की तुमची त्वचा टवटवीत आणि प्रसन्न होते ह्या नस्य नियमित केल्याने। दुसरं म्हणजे की तुमचे इंद्रिय जे आहेत ते विमल राहतात, निर्मल राहतात, मलरहित राहतात। सुगंधी वदन हे सुगंधी होतं। सुगंधी म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये बॅड ब्रीदिंगचा जो त्रास असतो किंवा तोंडाला घाण वास येतो काही लोकांच्या, त्याला बॅड ब्रीदिंग किंवा हॅलिटोसिस असं म्हणतात, तर त्यांच्यासाठी हे औषध म्हणून काम करतं। तर तो मुखाचा जो दुर्गंध आहे तो घालवण्याचं काम करतं। घन उन्नत त्यांनी सांगितले की स्कंध, स्कंध म्हणजे खांदे, ग्रीवा आणि वक्ष म्हणजे मान आणि छाती आणि खांदे हे सगळे तुमचे भरल्यासारखे होतात, म्हणजे व्यवस्थित भरतात आणि ते वाकत नाहीत। म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा तुम्हाला वाक येतो तेव्हा समजायचं की वृद्धत्व, आणि जेव्हा तुम्ही ताठ बसतात त्यावेळेस तुम्ही समजायचं की तुम्ही तरुण आहात। त्याच्यामुळे खांदे खाली पडणं, मान खाली पडणं, तुम्ही वाकणं हे वृद्धत्वाचं लक्षण आहे आणि ते येऊ देत नाही। आणि अजून सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे की त्वचा जसं सुंदर करतं तर त्वचेला टाइटनिंग जो इफेक्ट आहे ना, घन म्हणजे काय की एखादी गोष्ट टाईट करणं हा जो इफेक्ट आहे हा त्वचेला ते देतं। म्हणजे लूज पडणे किंवा सॅगिंग होणे त्वचेची हे होत नाही। दुसरं निर्वली पलित व्यंग म्हणजे की वलीपलितचा अर्थ काय होतो की रिंकल्स किंवा सुरकुत्या पडणे, आणि त्या पडत नाहीत किंवा नष्ट होतात। आणि व्यंग, व्यंग म्हणजे वांग। आयुर्वेदामध्ये व्यंगाचा अर्थ म्हणजे आपल्या साध्या भाषेतला चेहऱ्यावर पडणारे वांग, काळे डाग हे नष्ट होतात। इतकं सुंदर हे नस्याचे अनोखे चमत्कारिक उपयोग आहेत।